In today's lecture we are going to start our next point, preparation of alcohols. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स बघूया. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स पाहिलं. तर तिथे आपलं फिनॉल आणि इथरचं नॉमेनक्लेचर राहिलेलं आहे. तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही स्वतः करा आणि फिनॉल आणि इथरचं नॉमेनक्लेचर जर तुम्ही बघताना जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. आजच्या लेक्चर मध्ये आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स बघणार आहोत. तर जी फर्स्ट मेथड आहे आपली बाय अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड, ऍक्शन ऑफ ऍक्वियस अल्कली NaOH और KOH. ओके, जेव्हा आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह टॉपिक पाहिला तेव्हा जी आपण केमिकल प्रॉपर्टीज होती आपली, तेव्हा जी फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी आपली कुठली होती, बाय अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड. तेव्हा तिथे आपण अल्कोहोल प्रिपेअर केलेला. तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं ही जी केमिकल प्रॉपर्टीज आहे ओके, ती आपल्याला अल्कोहोल टॉपिक मध्ये प्रिपरेशन मेथड येणार आहे. ओके, म्हणजे जेव्हा जे प्रिपेअर होईल ते जे केमिकल प्रॉपर्टीज असतील त्या टॉपिक मध्ये त्याच्या प्रिपरेशन मेथड येतील. म्हणजे ऑर्गॅनिक सेक्शन हा एकमेकांशी इंटररिलेटेड आहे. ओके, म्हणजे एकमेकांचा संबंध एकमेकांशी येतो. म्हणजे तुम्ही जेव्हा केमिकल प्रॉपर्टीज बघता तेव्हा त्या टॉपिक म्हणजे जे काही तयार होत असेल तेव्हा त्या टॉपिक मध्ये त्याच्या प्रिपरेशन मेथड्स येतील. आता आपण इन जनरल एक्झाम्पल बघूया. बाय अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड, ऍक्शन ऑफ ऍक्वियस अल्कली NaOH और KOH, प्रिपेअरिंग water. Okay, Rx, this is alkyl halide, this is alkyl halide, is treated with aqueous NaOH. Aqueous NaOH, the word aqueous is more important. तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आणि आताही सांगते, जे aqueous ची कंडिशन असते ती लिहायला विसरायची नाही. aqueous word is more important. ओके, आता हा जो X आहे, X is replaced by OH group. ओके, अँड दिस X अँड Na रिमूव्ह इन दी फॉर्म ऑफ NaX. काय मिळेल म्हणजे ROH अल्कोहोल मिळालं तुम्हाला आणि बाय प्रोडक्ट काय मिळाला, दिस X अँड Na रिमूव्ह इन दी फॉर्म ऑफ NaX. ओके, आता हा जो X आहे काही घेऊ शकता, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके, आता X इज वन न्यूक्लियोफाइल. Okay, OH is another nucleophile. म्हणजे one nucleophile is replaced by another nucleophile. So this is nucleophilic substitution reaction. तुम्ही त्याला nucleophilic substitution reaction म्हणला आणि ती जी रिएक्शन आहे nucleophilic substitution reaction त्याचा आपण डिटेल मध्ये मेकॅनिझम ही पाहिलं, SN1 मेकॅनिझम आणि SN2 मेकॅनिझम मध्ये. ओके, म्हणजे X ऍटम ओके हॅलोजन ऍटम इज रिप्लेस्ड बाय OH ग्रुप आणि तुम्हाला काय मिळेल, अल्कोहोल मिळेल. अँड दिस X अँड Na रिमूव्ह इन दी फॉर्म ऑफ NaX, बाय प्रोडक्ट मिळेल तुम्हाला. आता आपण स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊया. CH3 CH2I, दिस इज इथाइल आयोडाइड. दिस इज इथाइल आयोडाइड is treated with aqueous NaOH. Is treated with aqueous NaOH, small amount of heat it. Okay, आता this I is replaced by OH group and Na remove in the form of NaI. Okay, म्हणजे काय मिळेल, CH3 CH2OH, CH3 CH2OH plus NaI. Okay, this is ethyl alcohol. Ethyl alcohol. आता इथे जर तुम्ही रिएक्टंटला जर कॉमन नेम दिलं तर प्रोडक्टलाही कॉमन नेम द्या. ओके, जर रिएक्टंटला जर तुम्ही आयुपॅक नेम देणार असाल तर प्रोडक्ट मध्ये पण आयुपॅक नेम द्या. आता हे जे इथाइल आयोडाइड आहे हे कॉमन नेम आहे, इथाइल अल्कोहोल हे कॉमन नेम आहे. जर तुम्ही आयुपॅक नेम द्यायचं म्हटलं तर इथे काय येईल, आयोडाइड इथेन असं येईल आणि इथे काय येईल, इथेनॉल असं येईल. ओके, आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. आता इथे जी आपण ही रिएक्शन घेतलेली आहे ही प्रायमरी अल्काइल हॅलाइड घेऊन रिएक्शन केली आपण. दिस इज प्रायमरी अल्काइल हॅलाइड. ओके, प्रायमरी अल्काइल हॅलाइड इज ट्रीटेड विथ aqueous NaOH टू प्रिपेअर प्रायमरी अल्कोहोल. ओके, आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळालं. आता आपण सेकंडरी अल्काइल हॅलाइड घेऊन रिएक्शन करूया. बघा, CH3 CHI CH3. दिस इज आयसोप्रोपाइल आयोडाइड. Isopropyl iodide
is treated with aqueous NaOH, is treated with aqueous NaOH. ओके, आणि काय मिळेल तुम्हाला, दिस आय अँड Na इज रिमूव्ह इन द फॉर्म ऑफ NaI अँड आयोडीन इज रिप्लेस बाय OH ग्रुप. सो मिळेल तुम्हाला CH3 CHOH CH3. दिस इज isopropyl alcohol, isopropyl alcohol प्लस NaI. ओके, आपण आता टर्शरी अल्काइल हायड घेऊन रिॲक्शन केली आणि तुम्हाला काय मिळालं, सेकंडरी अल्काइल हायड घेऊन रिॲक्शन केली आणि तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल मिळाला. आता हा जो ग्रुप आहे CHOH हा सेकंडरी अल्कोहोल आहे आणि हा जो आहे CH2OH हा प्रायमरी अल्कोहोलचा ग्रुप आहे, आपण बघितलेला आहे. ठीक आहे, आता आपण टर्शरी अल्काइल हायड घेऊन रिॲक्शन करूया. तर काय मिळेल तुम्हाला, टर्शरी अल्कोहोल मिळेल. ओके, CH3 CH3 CH3I plus this is tertiary butyl iodide is treated with aqueous NaOH, is treated with aqueous NaOH आणि काय मिळेल तुम्हाला, दिस iodine is replaced by OH group CH3 CH3 OH CH3. This is tertiary butyl alcohol. काय मिळालं तुम्हाला, tertiary butyl alcohol plus NaI. ओके, NaI बाय प्रोडक्ट मिळाला. आता इथे आपण प्रायमरी अल्काइल हायड घेऊन रिॲक्शन केली, तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळालं. सेकंडरी अल्काइल हायड घेऊन रिॲक्शन केली, सेकंडरी अल्कोहोल मिळालं. आणि टर्शरी अल्काइल हायड घेऊन रिॲक्शन केली, तुम्हाला टर्शरी अल्कोहोल मिळालं. ओके, आता इथे मी जो आयोडीन घेतलेला आहे त्याच्या जागी तुम्ही क्लोरीन घेऊ शकता, ब्रोमीन घेऊ शकता. आपण रिॲक्टिव्हिटी बघितली तर आयोडाइड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन ब्रोमीन, इज मोर रिॲक्टिव्ह दॅन क्लोरीन. ओके, आयोडाइड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन ब्रोमाइड, इज मोर रिॲक्टिव्ह दॅन क्लोराइड. ओके, म्हणजे आयोडीन काय असेल, मोर रिॲक्टिव्ह असेल. का तर हा जो कार्बन आयोडीन बॉन्ड आहे हा काय आहे तुम्हाला सांगितलेलं मी जेव्हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह टॉपिक घेतला आपण, तेव्हा जो कार्बन आयोडीन बॉन्ड आहे तो इझिली ब्रेक होईल दॅन ब्रोमीन दॅन क्लोरीन. ओके, सो मी इथे आयोडाइड घेतलेला आहे. तर तुम्ही इथे आता इथे बघा, इथे जो प्रायमरी अल्काइल घेतलेला आहे तर त्याच्यामधला जो टर्शरी अल्काइल हायड आहे तो मोर रिॲक्टिव्ह असेल दॅन सेकंडरी अल्काइल हायड दॅन प्रायमरी अल्काइल हायड. म्हणजे जर आपण प्रायमरी टर्शरी अल्काइल हायड घेऊन रिॲक्शन केली तर इझिली रिॲक्शन होईल. ओके, आणि कार्बन आयोडीन बॉन्ड आहे तो इझिली ब्रेक होईल आणि त्या जागी म्हणजे जो बॉन्ड ब्रेक होणार आहे आधी तो बॉन्ड ब्रेक होईल आणि नंतर नवीन बॉन्ड फॉर्म होईल. ओके, तर टर्शरी अल्काइल हायड मध्ये ते इझिली होईल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी अल्काइल हायड. ओके, जी नेक्स्ट आपली रिॲक्शन होती, नेक्स्ट रिॲक्शन आपण बघितली, ऍक्शन ऑफ बाय युझिंग ऍक्शन ऑफ मॉइस्ट Ag2O म्हणजे मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. ओके, ऍक्शन ऑफ जी सेकंड रिॲक्शन आहे त्याच्यामधलीच ऍक्शन ऑफ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड Ag2O. आता इथे बघा, जर मॉइस्ट म्हणजे जे सिल्वर ऑक्साइड आहे ते काय करा, थोडंसं मॉइस्ट करा म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर ऍड करा आणि तुम्हाला काय मिळेल, टॉयस ऑफ AgOH. ओके, सिल्वर हायड्रॉक्साइड मिळेल आणि आपण सिल्वर हायड्रॉक्साइड घेऊन रिॲक्शन करणार आहोत. आता इथे बघा, सपोज मी एक्झाम्पल घेते बघा, CH3 CH2I घेतला मी इथे. सपोज मी इथे इथाइल आयोडाइड घेतला, दिस इज इथाइल आयोडाइड इज ट्रीटेड विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड, मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. ओके, मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड इज मोर इम्पॉर्टंट वर्ड. आता इथे बघा AgOH घ्यायचं आहे तुम्ही, मी सांगितलं तुम्हाला ते सिल्वर ऑक्साइड आहे ते थोडं ओलं करायचं आणि तुम्हाला काय मिळेल, AgOH सिल्वर हायड्रॉक्साइड मिळेल आणि त्याच्याबरोबर तुम्ही रिॲक्शन करणार आहात. आता इथे बघा, जो इथाइल आयोडाइड घेतलेला आहे त्याच्यातला जो आयोडीन आहे I इज रिप्लेस बाय OH अँड दिस I अँड Ag इज रिमूव्ह इन दी फॉर्म ऑफ AgI.
आणि तुम्हाला काय मिळेल, इथाइल अल्कोहोल मिळेल. CH3CH2OH, दिस इज इथाइल अल्कोहोल प्लस AgI. बाय प्रोडक्ट मिळाला तुम्हाला AgI. ओके, आता आपण इथे आपण प्रायमरी अल्काइल हायड घेऊन रिएक्शन केली. तसंच आपण सेकंडरी अल्काइल हायड घेऊन रिएक्शन करूया. सपोज CH3 CHI CH3. Okay, this is isopropyl iodide is treated with moist silver oxide. आणि तुम्हाला काय मिळेल, this I is replaced by OH म्हणजे CH3 CHOH. isopropyl alcohol मिळेल CH3. This is isopropyl alcohol plus AgI प्लस काय मिळेल AgI. आता इथे आपण सेकंडरी अल्काइल हायड घेतलेला आहे. तसंच आपण टर्शरी अल्काइल हायड घेऊया. बघा इथे आपण टर्शरी अल्काइल हायड घेऊया. दिस इज टर्शरी ब्युटाइल आयोडाइड. is treated with moist silver oxide. आता इथे काय मिळेल, आयोडीन इज रिप्लेस बाय OH अँड AgI बाहेर पडेल CH3OH. काय मिळालं तुम्हाला, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल मिळालं. आता इथे बघा आपण प्रायमरी अल्काइल हायड घेऊन रिएक्शन केली, सेकंडरी अल्काइल हायड घेऊन रिएक्शन केली आणि टर्शरी अल्काइल हायड घेऊन रिएक्शन केली. तर मी तुम्हाला सांगितलं जो कार्बन आयोडीन बॉन्ड आहे तो काय होईल, इझिली ब्रेक होईल. तर रिएक्टिव्हिटी ऑर्डर ही सांगितली, आयोडीन इज मोर रिएक्टिव्ह दॅन ब्रोमीन, इज मोर रिएक्टिव्ह दॅन क्लोरीन. का तर आयोडीन जो आहे त्याची साईज मोठी असल्यामुळे बॉन्ड काय असेल, लॉंगर असेल आणि जेवढे लॉंगर बॉन्ड असतात तेवढे इझिली ब्रेक होतात. आणि त्याच्यामध्ये बघा जो टर्शरी अल्काइल हायड आहे तर तो काय होईल, त्याच्यामधला जो बॉन्ड आहे कार्बन आयोडीन बॉन्ड तो इझिली ब्रेक होईल आणि रिएक्शन तुम्हाला इझिली मिळेल. म्हणजे बघा टर्शरी अल्काइल हायड is more reactive than secondary alkyl halide is more reactive than primary alkyl halide. म्हणजे ह्याच्यामध्ये रिएक्शन इझिली होईल. बघा इथे काय असणार आहेत, बल्की CH3 ग्रुप असणार आहेत. ओके, आणि ते काय करतील, CH3 ग्रुप जास्त असल्यामुळे ते काय करतील, इलेक्ट्रॉन डोनेट करतील आणि हा स्टॅबिलाइज होईल आणि हा इझिली इलेक्ट्रॉन आयोडीनला देऊ शकेल. ओके, तसं इथे बघा इथे जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे ते दोनच आहेत. ओके, म्हणजे टर्शरी अल्काइल हायड इज मोर रिएक्टिव्ह. ओके, तो जर घेतला तर लगेच रिएक्शन इझिली होऊ शकेल. तो जो कार्बन आहे तो इझिली इलेक्ट्रॉन देऊ शकेल. तसंच दॅन सेकंडरी अल्काइल हायड म्हणजे टर्शरी अल्काइल हायड मध्ये तुम्हाला इझिली रिएक्शन होईल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी अल्काइल हायड. ओके, आणि जर आयोडीन घेतला तुम्ही तर तुम्हाला इझिली रिएक्शन होऊ शकेल दॅन ब्रोमीन दॅन क्लोरीन. ओके, बिकॉज जो आयोडीन आणि कार्बन बॉन्ड आहे तो इझिली ब्रेक होईल. ठीक आहे, तर इथे आपण ज्या प्रिपरेशन मेथड बघितलेल्या आहेत अल्कोहोलच्या, आपण प्रिपरेशन मेथड बघतोय. आपण फर्स्ट मेथड बघितली ऍक्शन ऑफ ऍक्वियस अल्कली NaOH और KOH, आणि जी सेकंड बघितली आपण त्याच्यामध्येच ऍक्शन ऑफ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. ओके, तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट प्रिपरेशन मेथड बघणार आहोत अल्कोहोलची.